नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा, या हेतूने चॅनल बीच्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। इचलकरंजीतील तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू होती, मात्र पोलीस कारवाई होत नसल्याने त्याची चर्चा सुरू होती। दरम्यान 16 मे रोजी पोलिसांनी मटका, जुगार, मद्य विक्री या विरोधात मोहीम राबवून 9 जणांना अटक केली। या प्रकरणी एकूण 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इचलकरंजी परिसरात जुगार, मटका, गुटखा, अवैध मद्य वाहतूक आणि विक्री सुरू असली तरी पोलीस कारवाई होताना दिसत नाही। याबाबतच्या वाढत्या तक्रारीची दखल तिन्ही पोलीस ठाण्यांना घ्यावी लागली। अखेर पोलिसांनी 16 मे रोजी धडक मोहीम राबवली आणि मटका घेणाऱ्या 7 जणांना अटक केली। त्यांच्याकडून सुमारे रोख 27,000 आणि जुगाराचं साहित्य जप्त केलंय, तर मद्य विक्री प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 4 चाकी वाहनासह 3.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 तर गावभाग आणि शहापूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी 2 असे एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आलेत। कोल्हापूर राधानगरी मार्गावर बर्गेवाडी आणि घोटवडी दरम्यान नव्यानं 2 पूल बांधण्यात आलेत, मात्र या पुलाच्या दुतर्फा संरक्षक ग्रिल नसल्यानं ही ठिकाणं अपघाताला निमंत्रण देणारी ठरतायत। अपघात होण्या अगोदर संबंधित विभागानं या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे। कोल्हापूर कोकण राज्य मार्गावर राधानगरी तालुक्यातील बर्गेवाडी आणि घोटवडे दरम्यान ओढ्यावर असणारा जुना पूल पाडण्यात आलाय आणि लाखो रुपये खर्चून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आलाय। मध्यंतरी या पुलाच्या भराव्यासाठी निधी अपूर्ण असल्यामुळे काही काळ हे काम थांबलं होतं। आता शासनानं निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण केलंय। पुलाची उंची वाढल्यानं दुतर्फा असणारी शेती आणि रस्ता यामधील उंचीमध्ये मोठी तफावत झाली आहे। या ठिकाणचं काम पूर्ण झालं असून पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक लोखंडी ग्रिल बसवलेले नाहीत, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। अपघात होण्यापूर्वी या ठिकाणी संरक्षक लोखंडी ग्रिल उभे करण्याची मागणी वाहनधारक करतायत। करवीर तालुक्यातील पूर्व भागात खरीप हंगामाच्या कामात बळीराजा व्यस्त झालाय। उन्हाळी पिकं काढल्यानंतर रिकाम्या झालेल्या शेतीची मशागत केली जाते। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पेरणीकरिता शेती तयार केली जाते। कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशातील शेती पावसावर अवलंबून आहे। खरीपाच्या पिकाला मोठं महत्त्व असल्यानं पावसाळ्याच्या पूर्वी शेती पेरणीकरिता तयार केली जाते। नुकताच रब्बी हंगाम संपला असून उन्हाळी पिकंही काढण्यात आली आहेत, त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आलाय। करवीर तालुक्याच्या पूर्व भागातील कंदलगाव, गोकुळशिरगाव, कणेरी, कोगिल परिसरात मशागतीची कामं सुरू आहेत। काही ठिकाणी बैलांच्या सहाय्यानं तर काही ठिकाणी यांत्रिक उपकरणांचा वापर शेतीच्या कामात केला जातोय। शेतीची नांगरणी आणि सपाटीकरण केलं जातंय, त्यासाठी बैल जोडी आणि ट्रॅक्टरचा वापर केला जात असून त्याला मोठी मागणी आहे। सोयाबीन, भात लागण, भुईमूग, ज्वारीसह इतर पिकांसाठी शेती तयार केली जाते। या कामात बळीराजा व्यस्त झालाय। ऑक्टोबर महिन्यात संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बिद्रीच्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक तयारीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात राजकीय हालचाली गतिमान झाल्यात। येत्या 4 दिवसात कारखान्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून 25 जूनला मतदान तर 27 जूनला मतमोजणी होईल असा अंदाज व्यक्त होतोय।
बिद्री साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 10 ऑक्टोबर 2022 रोजी संपली आहे. राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर अशा 4 तालुक्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याचे सुमारे 61,000 विक्रमी सभासद आहेत. 2017 साली झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे प्रमुख आमदार हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी युती करून राष्ट्रवादी भाजपची सत्ता कारखान्यावर आणली होती. परंतु त्यानंतर अनेक राजकीय उलथापालथी झाल्यात. आता कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून जूनच्या अखेरीस या कारखान्यासाठी मतदान होईल असा अंदाज आहे. अंतिम मतदार यादी 2 दिवसात प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. मात्र त्यासाठी आत्तापासूनच पडद्यामागील राजकीय हालचाली सुरू झाल्यात. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अटीतटीची दुरंगी लढत झाली, तशीच यंदाही काटा लढत होण्याची शक्यता आहे. नेते मंडळींनी आत्तापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन बिनविरोध केलेल्या गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी अडकूरचे अभय देसाई तर उपाध्यक्षपदी भडगावचे रवींद्र शेंडूर यांची एकमताने निवड करण्यात आली. गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन बाजार समितीची निवडणूक बिनविरोध केली. या बाजार समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी नुकत्याच संपन्न झाल्या. त्यानुसार अध्यक्षपदी अभय देसाई तर उपाध्यक्षपदी रवींद्र शेंडुरे यांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ही निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक अमित गराडे यांच्या उपस्थितीत पार पडली. सर्व पक्षांना रोटेशन पद्धतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची संधी देण्याचं ठरवण्यात आलं. तसंच यावेळी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या. उन्हाळ्याची सुट्टी असल्याचा गैरफायदा घेत भुदरगड तालुक्यातील लहान बारवे इथं शाळेचं कुलूप तोडून चोरट्यांनी मुख्याध्यापकांच्या खोलीतून 1 लाख रुपये किमतीचं संगणक साहित्य चोरून नेलंय. याबाबतची फिर्याद मुख्याध्यापिका भारती प्रकाश पसारे यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात दिली आहे. भुदरगड तालुक्यातील बारवे विद्या मंदिरमध्ये 5 शिक्षकी शाळा असून उन्हाळ्याची सुट्टी असल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक शाळेकडे जात नाहीत. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी 4 दिवसांपूर्वी टीव्ही स्क्रीन चोरले होते. त्याबाबतची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे. त्याचा तपास व्हायच्या अगोदरच चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास शाळेतील मुख्याध्यापकांच्या खोलीचं कुलूप तोडून आत प्रवेश करत 2 टीव्ही आणि कॉम्प्युटर स्क्रीन 3 असा सुमारे 50,000चा मुद्देमाल लंपास केलाय. महिन्याभरापूर्वी या शाळेत चोरी झाली होती. मात्र या चोरीची दखल शिक्षकांनी घेतली नसल्यानं पुन्हा याच शाळेतील साहित्य चोरट्यांनी लंपास केलंय. याबाबतची फिर्याद मुख्याध्यापिका भारती पसारे यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात दिली आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर शेणवडे आणि खोकुर्ली गावादरम्यान 100 वर्षापूर्वीचा एक वृक्ष आहे. शिवरी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाला वेगवेगळी फुलं लागत असल्यानं हा वृक्ष वाहनधारक आणि पर्यटकांचं आकर्षण ठरतोय. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या कामात हा प्राचीन वृक्ष तोडण्यात येणार असल्यानं निसर्गप्रेमींनी त्याला विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं. त्याची दखल घेऊन हा वृक्ष हटवू नये असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील शेणवडे ते खोकुर्ली दरम्यान 100हून अधिक काळचा वृक्ष आहे. या वृक्षाला एका फांदीला एका रंगाची तर दुसऱ्या फांदीला दुसऱ्या रंगाची फुलं लागतात. त्यामुळे हा वृक्ष नेहमी पर्यटक आणि वाहनधारकांचं आकर्षण केंद्र ठरतो. सध्या या मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून त्यामध्ये हे झाड हटवण्याचा निर्णय बांधकाम विभागानं घेतला होता. मात्र त्यामुळं या मार्गावरचं नैसर्गिक वैभव संपुष्टात येणार असल्यानं हे झाड हटवू नये अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली होती. तसंच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिलं होतं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेऊन हे झाड तोडू नये असे आदेश वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं सीके तालमीच्या वतीनं स्वखर्चातून 25,000 रुपये खर्चून काखे रोडवर बस स्टॉप उभारण्यात आलाय. त्यामुळे बसची वाट पाहत ऊन वाऱ्यामध्ये उभं राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय. या बस स्टॉपचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं चव्हाट्याकडील काखे रोडवर प्रवासी भर उन्हात रस्त्यावर बसची वाट पाहत उभे राहत होते.
या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवासी काखे, कांदे, मांगले, शिराळा या भागात प्रवास करत असतात. मात्र त्यांच्यासाठी बस शेड नव्हते. ही बाब लक्षात घेऊन कोडोलीच्या सीके तालमीनं पुढाकार घेतला आणि मंडळाच्या सदस्यांनी स्वनिधीतून 25,000 रुपये खर्च करून बस स्टॉप उभारलाय. या बस स्टॉपचं लोकार्पण गोकुळदूत संघाचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या बस स्टॉपमुळे ऊन पावसात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना शेडची व्यवस्था झाल्यानं प्रवाशांमधून समाधान व्यक्त होतंय. गगनबावडा तालुक्यात मका पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र सध्या या पिकाला लष्करी अळीच्या हल्ल्याला तोंड द्यावं लागतंय. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे मका उत्पादक शेतकरी चिंताक्रांत झाले असून गगनबावडा तालुका कृषी विभागानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये. गगनबावडा तालुक्यात मका पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यंदाही अनेक क्षेत्रामध्ये मका लावण्यात आलाय. मात्र तालुक्यातील मक्याच्या पिकावर लष्करी अळीनं हल्ला केलाय. त्यामुळे हातातोंडाला आलेलं मका रोगामुळे नष्ट होण्याचा धोका असल्यानं मका उत्पादक शेतकरी चिंताक्रांत बनलेत. दुसरीकडे गगनबावडा तालुका कृषी विभागाकडून अजूनपर्यंत पिकांच्या नुकसानीची पाहणी झालेली नाही. त्यामुळे तालुक्याचे कृषी अधिकारी मका पिकावर पडलेल्या रोगाकडे डोळेझाक करत असून शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झाल्यावरच कृषी विभाग जागा होणार का अशी विचारणा शेतकरी वर्गातून होतीये. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मार्गेवाडी फाट्याजवळ 10 चाकी ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्यानं तो पलटी झाला. सुदैवानं ट्रक चालकाला फारशी इजा झाली नाही. या ट्रकमध्ये टायर भरले होते. गोव्याहून कोल्हापूरकडे टायर भरून निघालेला ट्रक गगनबावडा शेजारील मार्गेवाडी फाट्याजवळ आला असता या ट्रकचा ताबा सुटल्यानं ट्रक भरकटला आणि रस्त्या शेजारील झाडावर आदळून तो पलटी झाला. सोमवारी दुपारी 3च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातावेळी ट्रकमध्ये फक्त चालकच असल्यानं त्याला किरकोळ दुखापत झाली. दरम्यान या अपघाताबाबत साळवण अथवा गगनबावडा पोलीस ठाण्यामध्ये नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. आणि आता पाहूया अस्सल कोल्हापुरी भाषेतील बातमी. मंडळी, लगीन सराई जोरात सुरू आहे. मंगल कार्यालय बी फुल आहे ती. जो त्यो आपल्या ऐपतीप्रमाणे पाहुण्यासनी जेवाय घालतोया. आता पूर्वी कसं माणसं जमिनीवर बसून पत्रावळीवर जेवायची. तवा भाताचा एक बी कण आणि आमटी वाया जाऊ नये म्हणून समद्यांची धडपड असायची. पण काळ बदलला बघा. आता मंगल कार्यालयात टेबल आणि खुर्चीवर बसून जेवण मिळतंय आणि ताटात बी ढीगभर पदार्थ. भाज्या 3-4 नमुन्याच्या, त्याच्याबरोबर पोळी बी आहेच, चपाती बी आहेच, पुऱ्या बी आहे त्या. खरं माणसं जेवत्यात कमी आणि टाकत्यात जास्त असं झाले राव. कुठलं बी लगीन नाहीतर सण समारंभात जेवणावळी उठल्या की जरा हळूच कार्यालयाच्या मागच्या बाजूला जावा. जिथं भांडी धुईत असत्यात तिथं उभारलासा की मनाला लय वाईट वाटतंय राव. आपल्याला जेवढी भूक लागली या तेवढंच जेवायचं सोडून नुसतं हावऱ्यागत ताटात वडून घ्यायचं आणि पोट भरलं की राहिल्याला टाकून द्यायचं. ही कसली संस्कृती. त्याच्या पुढं जाऊन आता बुफे सिस्टीम लावत्यात. त्यात काय कोणी विचारणारच नसतंय. त्यामुळं नुसतं ताटात वडून घ्यायचं आणि पोट भरलं की राहिल्याला टाकून द्यायचं. मंडळी, जरा विचार करा. अन्नाचा एक कण शिजवायसाठी शेतात राबणाऱ्या बळीराजापासून शिजवणाऱ्या माऊलीपर्यंत किती जणांचे कष्ट आणि किती जणांचा हात लागलेला असतात. त्यांच्या कष्टाचा अपमान होऊ द्यायचा नसेल तर जेवढं मावते पोटात तेवढंच घ्या ताटात, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. कळलं का? आणि आता आमच्या शेतकरी बंधूंच्या मनातील शंका दूर करणारा बळीराजाचा आवडता कार्यक्रम आजचा सवाल. या कार्यक्रमामध्ये दररोज एका शेतकऱ्याच्या शेती आणि दूध व्यवसाय विषयक शंकांचं समाधान करतील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर JP पाटील. तर पाहूया आजचा बळीराजाचा सवाल. नमस्कार. बळीराजाचा सवाल या सदरामध्ये आज सर्वांचं स्वागत आहे. आज एका बळीराजानं विचारलेला प्रश्न आहे की उताराची किंवा डोंगराळ शेती असेल तर भाताबरोबर अन्य कोणतं पीक आपण घेऊ शकतो. त्याचं उत्तर डॉक्टर JP पाटील सर देतील.
आता जो आपला उपपर्वतीय विभाग कोल्हापूर परिसरामध्ये आहे, तसंच तो नाशिक परिसरामध्ये देखील उपपर्वतीय विभाग आहे. या विभागामध्ये जे आम्ही संशोधन केलं आणि शिफारस केली, भातानंतर आपल्याला दुसरं कुठलंच पीक आपण घेत नव्हतो. पण यावेळेला हे तृणधान्य वर्ष म्हणून जे आपण जागतिक वर्ष साजरं करतो, तर याच्यामध्ये आम्ही संशोधन करून असं सिद्ध केलं की बाबा याच्यामध्ये तुम्ही नाचणा, वरी, राळा ही पिकं जर घेतली तर पूर्वी काय होतं की फेकून लागण करायची, येईल ते घ्यायचं. पण आता आपण जर ती रोप लागण पद्धतीने केली, म्हणजे रोप तयार करायची, पाऊस ज्या वेळेला चालू होतो आणि पद्धतशीरपणे आपण ज्या वेळेला त्याचा घुट्टा करून घेतो, या जमिनीमध्ये जर आपण याची रोप लागण केली तर नाचण्यासारखं पीक म्हणा, वरी किंवा राळा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादकता मिळते. याची प्रथिनं जर पाहिली तरी सर्वात जास्त आहेत. आरोग्याच्या दृष्टीनं देखील आज जागतिक बाजारपेठेमध्ये याला अतिशय किंमत आहे. तेव्हा ही पिकं घ्यायला का हरकत नाही. तर निव्वळ भाताच्या ऐवजी ही पिकं अतिशय चांगली आहेत, कारण भातापासून जी काही इतर बाबी आहेत त्याच्यापेक्षा ही पिकं आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. धन्यवाद.